नमस्ते, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं सांगायचं झालं तर खरं तर मी काल एक व्हिडिओ पण टाकला त्या संदर्भात 2-3 मिनिटाचा. मात्र आज थोडक्यात सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ती इतकी सविस्तर असणार आहे का पूर्णपणे आता क्लिअर होऊन जाईल तुमचं. कारण का याच्या संदर्भात मी युट्यूबला जवळजवळ अर्धा पाऊण तासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत बऱ्याच शिक्षकांनी, म्हणजे खूप तज्ञ लोकांनी पण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ त्यांनी बनवले ते सगळे बरोबर आहेत, सगळे व्यवस्थितरित्या त्यांनी सांगितलेले. भरपूर उच्च तज्ञ शिक्षकांनी हे व्हिडिओ बनवलेत. त्याच्यात एमपीएससी वाले भरपूर आहेत, सरळ सेवेवाले आहेत आणि आपले पोलीस भरतीवाले पण आहेत. पण मित्रांनो, हा जो निर्णय झालाय हा निर्णय काय आहे का महाराष्ट्र मंत्रिमंडळात जो महत्वाचा निर्णय झालाय 14 तारखेला, त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा नाहीत. ओके, फायदा आहे का नुकसान आहे एकदम प्रॉपर सांगतोय का, एकदम छोटस एक 5 मिनिटात आणि संपूर्ण माहिती थोडक्यात आहे पण एकदम स्पष्ट करण्यासहित आहे. व्यवस्थित पहा, जास्त काही सांगत नाही. बरेच जण म्हणले की एक जी आर आला, जी आर अद्याप आलेला नाही, परिपत्रक अद्याप आलेला नाही. हा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय, मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय तो, आणि मंत्रिमंडळाने घेतलेला जो निर्णय असतो तो निर्णय आता नंतर त्याचं परिपत्रकात रूपांतर जी आर मध्ये होईल. मात्र स्वतः सीएम यांनी त्यांच्या अकाउंटवरून ट्विट केलेले ते, म्हणजे ते फायनल झालेले. मात्र लक्षात ठेवा, बरेच जण याच्यात कोर्टात जाणार आहे, कोर्टात जायचं चाललंय. मात्र एक कोर्टात आणि कुठंच नाही, कोर्टात जाऊन पण यांनी काय होणार नाही. याला फक्त एकच व्यक्ती आहे काही रद्द करायचं म्हटलं तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. काही माणूस त्या ठिकाणी ते रद्द करू शकतो, आलं लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो किंवा थांबवू शकता हा निर्णय घेतलेला. मित्रांनो, हा जो निर्णय, हा निर्णय काय आहे हे आपल्याला पूर्णपणे बघायचे. याच्यात काय फायदा आहे, काय तोटा आहे, काहीच नाही. 5 मिनिटात पोलीस भरतीवाले ना आणि सरळ सेवा भरतीवाले पाहिजे, मी एमपीएससी वाले भरती, सरळ सेवावाले प्रॉपर माहिती राहणार आता, एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचे. काय आहे नक्की महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा काय निर्णय झालाय. आता बऱ्याच जणांना वाटलं का ओबीसी वाला ओबीसीतच राहणार, एससी वाला एससीतच राहणार. हो राहणार, पण त्याला सुद्धा अटी असणार आहेत. चला तर मग पाहूया कोणकोणत्या गोष्टी आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे का आता आपल्याला काय कॅटेगरी उमेदवारांना कोणकोणत्या सवलती मिळतात. मित्रांनो, कॅटेगरीतून जे उमेदवार आहेत त्यांना वयामध्ये सवलत मिळते, शैक्षणिक अर्हतेमध्ये सवलत मिळते, अनुभवामध्ये सवलत मिळते, जागांमध्ये सवलत मिळते, परीक्षा शुल्क मध्ये सवलत मिळते. एवढ्या सवलती त्यांना मिळतात. तुम्ही म्हणाल सर कुठं मिळतात एवढ्या सवलती? एवढ्या सवलती वयामध्ये कशी सवलत मिळतात? पोलीस भरती सपोज ओपनचं वय 28 आहे, तुम्ही कॅटेगरीवाले 30 वर्षापर्यंत भरती देता, म्हणजे हे 5 वर्षाची रेग्युलेशन म्हणजे तुम्हाला सवलत मिळते. शैक्षणिक अर्हता काही ठिकाणी 10वीला किंवा 12वीला ओपन कॅटेगरीला जर 60% जर पात्रता असेल तर ऑदरवाल्यांना 55% किंवा 50% असते तरी चालतं. लक्षामध्ये. अनुभव काही ठिकाणी ओपन कॅटेगरीला अनुभवाची अट असते, ऑदर कॅटेगरीला किंवा कॅटेगरी उमेदवारांना अनुभवाची अट नसते. जागेंचा जर विचार केला तर जागेंचं ठीक आहे, जागांबद्दल नंतर बोलतो. परीक्षा शुल्क आहे, परीक्षा शुल्क मध्ये सुद्धा आपल्याला त्यामध्ये असतो. आता मेन मुद्दा काय आहे, मी डायरेक्ट थेट मेन मुद्द्यावर बोलतो. आता का मेन मुद्दा काय नक्की, कन्फर्म मेन मुद्दा काय बघा. राखीव प्रवर्गातील सवलत घेतलेल्या, इथं ते दिसते तुम्हाला, राखीव प्रवर्गातील सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये वय, ऐका, वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, ओके, अनुभव, परीक्षेत बसणे, जागेंचं जाऊ द्या, परीक्षेत बसण्याची संधी, परीक्षेत बसण्याची संधी म्हणजे तुम्ही पाहू शकता एमपीएससी युपीएससी कसं असतं मित्रांनो. राज्यसेवेला म्हणा किंवा युपीएससीला अटेम्प्ट असतात, ओपनला 6 अटेम्प्ट आणि कॅटेगरीला 9 अटेम्प्ट, म्हणजे त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल किंवा परीक्षा शुल्क वगळता, हे वगळता या अपवाद्या, परीक्षा शुल्क वगळता म्हटले ते काय बोललेले आहेत, परीक्षा शुल्क वगळता. ईदच खरी गंमत आहे, लक्ष द्या. म्हणजे आता पोलीस भरतीवाला मुलगा आहे ज्याचं वय 31 वर्ष आहे, ओके, 31 वर्ष आहे, तो मुलगा 31व्या वर्षी फॉर्म भरतोय, म्हणजे तो वयाचा लाभ घेतोय, वयाची सवलत घेतोय, बरोबर, वयाची सवलत घेतोय. म्हणजे ह्या 31व्या वर्षी जर तो पोलीस झाला आणि त्यांनी 150 पैकी 150 जरी मार्क टाकले, 150 पैकी 150 मार्क जरी पडले तरी तो ओबीसीच्याच कॅटेगरीमध्ये राहणार आहे. का? कारण त्यांनी वयाचा लाभ घेतलेला आहे. शैक्षणिक अर्हतेचा तर सेमच असतो. अनुभव ठीक आहे. परीक्षा शुल्क सुद्धा 1000 होतं, त्यांनी 900 भरले असं समजा. आपल्याला पण पहा आयबीपीएस टीसीएसचं. पण आता मेन प्रॉब्लेम आहे का, जी मेन गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितले पुढे पहा. का स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा धोरणास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्याची संधी, परीक्षा शुल्क वगळून
काय परीक्षा शुल्क वगळून. आता लक्ष द्या इकडं. मान तुम्ही जर याचा लाभ घेतला, वयाचा जर तुम्ही वयाची सवलत घेतली तरी तुम्ही कॅटेगरीतच राहणार आहे. शैक्षणिक अर्जाची सवलत घेतली कॅटेगरीतच राहणार आहे. अनुभवाची सवलत घेतली कॅटेगरीतच राहणार आहे. जागेंचं सोडा. मात्र परीक्षा शुल्कची जर तुम्ही सवलत घेतली तर तुम्ही कॅटेगरीत राहणार असं नाही. तुमचं जर वय बसत असेल म्हणजे 23 वर्षाचा पोरगा आहे, ओबीसी कॅटेगरीचा पोरगा आहे 23 वर्षाचा, हा पोरगा ऑलरेडी पोलीस भरतीला 28 वर्ष आहे, हा ऑलरेडी ओपन मध्ये बसतोय, ओपनच्या सगळ्या गोष्टींचा त्याला लाभ घेता येतोय. मात्र त्यांनी फॉर्म ओबीसीतून भरलाय आणि त्याचं सिलेक्शन झाले, त्याला 135 मार्क पडले आहेत. 134चा ओपनला, 130चा ओबीसीला, आणि त्याला 134चा ओपनचा कट ऑफ लागलाय, त्याला 130 मार्क आहे. मग याचं काम आता 130 मध्येच व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? मात्र होणार नाही, कारण का तो ओपनचं जे आहे त्यांनी वयाची सूट घेतलेली नाही. लक्षात ठेवा, त्यांनी वयाची सूट. हे कोणासाठी? ज्यांचं वय 28 क्रॉस झाले, म्हणजे मी फक्त पोलीस वनरक्षक आणि राज्य उत्पादन बद्दल बोलते, राज्य उत्पादन नाही, सॉरी, पोलीस वनरक्षक. ज्यांचं वय 28 प्लस झाले, ओके, 28 प्लस ज्यांचं वय झाले, म्हणजे त्यांनाच त्या ठिकाणी त्या गोष्टींचा भटका बसणार आहे. बाकीचे जे आपलं 22, 23, 25 वाले जे उमेदवार आहेत त्यांना जर जास्त मार्क पडले तर ते वयाच्या आत घेतच नाही, त्यांचं ओपन मध्ये काम होतं ऑलरेडी ना, तर ते ओपन मध्ये जाऊ शकतात. म्हणजे हे सगळ्यांना याचा फटका नाही, काही लोकांना फटका आहे, पण याचं नुकसान भरपूर मोठं आहे. याचं कारण असं, कारण का ओबीसीला सपोज मीरा भाईंदरला 5 जागा आहे, 1 2 3 4 5, याला 130, 132, 130, 130, 127. आता जर ओपनला हे जर जात असतील कॅन्डिडेट, हे जर कॅन्डिडेटांचं वय यांनी जर वयाची सूट घेतली आणि हे जर ओपनला गेले आतापर्यंत, तर हे तिघ जर ओपनला जायचे, मग हे दोघांचं काम कॅटेगरीत व्हायचं ना, अजून खालचे 3 जण घेतले जायचे, मग या तिघांना याचा फायदा व्हायचा, हा तिघांना याचा आता नुकसान होणार आहे. लक्षामध्ये आता हे सगळे इथंच राहणार आहे, म्हणजेच कॅटेगरीचं मेरिट सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. कॅटेगरीचं मेरिट खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता लक्षामध्ये. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचं वय ओपनच्या कॅटेगरीत बसतंय आणि तुम्ही जर नाहीच काही ओपन मधून जर फॉर्म भरला तर मग विशेष नाही, ओपन मधून फॉर्म भरू शकता. कोणत्याही कॅटेगरीचं कॅन्डिडेट असेल तर तो ओपन मधून फॉर्म भरू शकतो. मात्र ज्यांचं वय ओपनच्या कॅटेगरीत बसतंय आणि त्यांनी कॅटेगरीतून फॉर्म भरलाय, पण फॉर्म भरत असताना ऐका बरं, फायनल ज्यांचं वय कॅटेगरीत बसतंय, सॉरी, ज्यांचं वय ओपन मध्ये बसते, जनरल मध्ये ज्यांचं वय बसतंय, पण त्यांनी कॅटेगरीतून फॉर्म भरलाय, पण कॅटेगरीतून फॉर्म भरत असताना त्यांनी वयाचा सवलत घेतली नाही, शैक्षणिक अर्जाची सवलत घेतली नाही, अनुभवाची सवलत घेतली नाही, परीक्षा शुल्काची घेतलेली आहे. फक्त परीक्षा शुल्काची सवलत घेऊन जर तुमचं ओपन मधून काम झालं असेल, तुम्ही कॅटेगरीतले पण परीक्षा शुल्काची सवलत घेतली, सपोज पोलीस भरतील तुम्ही बघा 300 रुपये चलन असतं आणि कॅटेगरीला 250 रुपये असं काहीतरी चलन असतं, म्हणजे त्याच्यात थोडा 5-50 रुपये फरक असतो. हे जर तुम्ही सवलतीचा फायदा घेतला आणि तुमचं फक्त तेवढा एकच फायदा जर घेतला, तुमचं काम झालं, तरी तुम्हाला ओपन मध्ये जाता येते. लक्षामध्ये. आता ऍक्च्युली हा किती टिकणार याच्या संदर्भात भरपूर नेते आलेले आहेत समोर, काही शिक्षक लोक समोर आलेले, बऱ्याच गोष्टी घडणार. फक्त आलेलं परिपत्रक नाही म्हणते, आलेल्या नोटीस बद्दल मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केलेली फक्त. आता याचे हे सगळं क्लिअर झाले, म्हणजे तुम्हाला आजपर्यंत लय व्हिडिओ पाहिले पण एक गोष्ट लक्षात नाही आली. सगळ्यांनी हेच सांगितलं, काय सांगितलं का ओबीसी वाला ओबीसीतच राहणार, एससी वाला, अरे हो, पण त्या माणसाची जर ओपनची पात्रता पूर्ण होत असेल म्हणजे त्यांनी आपण पाहतोय व्हिडिओ तर आपण पाहणारच मित्रांनो. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पहा असे नवनवीन बदल होत चाललेले, दिवसेंदिवस मेरिट वाढत चाललेले, आणि याच्यामध्ये आपल्याला जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल आपल्याकडं महत्त्वाची पुस्तकं असणं फार गरजेचं असतं. तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारे काही आगामी होणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी नगर परिषद भरती असेल, वनरक्षक भरती असेल, त्याचबरोबर रेल्वे भरती बोर्ड असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका TCS भरती असेल, ह्या सगळ्या भरती प्रक्रियेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारं बुक आहेत मित्रांनो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांच्या अतिशय दर्जेदार असं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन जे पुस्तक आहे, तुम्ही हे पुस्तक पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर हे वनरक्षकचं सुद्धा पुस्तक तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे हे वनरक्षकचं पुस्तक. वनसेवक +1 मधून 94 प्रश्नपत्रिका संच, पूर्णतः TCSC संबंधित पॅटर्न आहे मित्रांनो. आणि सरांच्या पुस्तकाचा अनुभव आपण आत्ताच्या आगामी झालेल्या काही परीक्षांमध्ये पण देखील पाहिलेलं, खूप चांगलं असं दर्जात्मक पुस्तक आहे मित्रांनो हे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TCSनी पाठीमागील घेतलेले जे प्रिव्हियस इयरचे पेपर असणार ते पेपर तुम्हाला स्पष्टीकरणाचं या पुस्तकामध्ये मिळणार आहे. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे मित्रांनो, TCSचं सुद्धा वनरक्षकसाठीचं. त्याचबरोबर एक्साईज पोलीसची पण जाहिरात येण्याची संभाव्यता आहे.
तर त्या संदर्भात सुद्धा राज्य उत्पादन शुल्कचे सुद्धा नवीन पुस्तक सरांचे 2 मार्केटमध्ये आलेले आहेत. 2013 ते 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच, त्या ठिकाणी प्रिव्हियस इयरचं पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार. अतिशय दर्जात्मक आणि दर्जेदार असे पुस्तक आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, कुठल्याही बुक स्टॉलवरती जा आणि फक्त स्मार्ट स्टडी म्हणा, तुम्हाला लगेच बुक येणार आहे. त्या सगळ्या एक्झामसाठी पूर्णपणे सिलेबस ओरिएंटेड जे बुक आहेत, विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच, स्पेशल TCSचं ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला नगर परिषद आसन, तलाठी आसन, त्याच्यानंतर वनरक्षक आसन याचे पण काही पेपर भेटणार आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, मराठी याचे सुद्धा पेपर भेटणार आहेत. मित्रांनो, हे सर्व बुक तुम्हाला खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 किंवा 78 88 00 55 54 ला पण तुम्ही संपर्क करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. त्याचं वय 22-23 असेल तर त्याला वयाची गरज नाही, अनुभवाची गरज नाहीच आपल्या का पोलिसला. ओके, फक्त परीक्षा शुल्काचा जर तू लाभ घेत असेल, फक्त परीक्षा शुल्काचा, आणि त्याचं वय जर ओपन मध्ये बसत असेल, 28 आज जर त्याचं वय असेल आणि त्यांनी परीक्षा शुल्काचा लाभ घेतला असेल आणि त्याचं कॅटेगरी कोणती असेल तरी त्याला ओपनला जाता येतं. म्हणजे सर्वांनाच फटका बसणार नाही. मात्र याचा फटका हा जो मुख्य जे मुलं असणार आहे का, जे थोडेसे वयस्कर मुलं आहेत का, जे पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात, त्या मुलांना चांगला फटका असणार आहे. त्याचबरोबर वेटिंग वाल्या मुलांना पण फटका बसणार आहे का, जे वेटिंग वाले 4-4 मुलं होते, जर वरच्या कॅटेगरीत वर गेले तर त्यांना खालून संधी भेटत होती, खालच्यांना आता संधी नाही, ते जागेवरतीच थांबणार तिथे. ओके, थोडक्यात सांगितलंय. या संदर्भात अजून व्यवस्थित व्हिडिओ मी परिपत्रक येईपर्यंत थांबतोय. परिपत्रक आलं का त्या संदर्भात एकदम प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ मिळेल. ओके, जय हिंद, जय भारत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.